राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचं ठरवलेलं आहे असे संकेत मिळतात। गेल्या 7 दिवसांपासून अण्णा हजारे यांचं हे उपोषण सुरू होतं। रायगड सिद्धीमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री राधामोहन सिंग, गिरीश महाजन, सुरेश भामरे आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये बैठक झाली आहे। त्याचवेळी अण्णा उपोषण सोडतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। उपोषणामुळे अण्णांची तब्येत खालावली आहे। अण्णांचं वजन 5 किलोने घटलेलं आहे। 7 दिवसांपासून अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज रायगड सिद्धीमध्ये चूल बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे। दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलाय। तर रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करा अशी मागणी केली। अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। सरकार जागं झालं पाहिजे यासाठी हलगी आंदोलन करण्यात आलं। जर अण्णांना काही झालं तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता। कुडतांबा शेतकरी कन्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। राहत्याचे तहसीलदार माणिक आहेर आंदोलक मुलींच्या भेटीला गेले होते। यावेळी प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत। प्रस्तावित नाणार ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी नेमलेली सुक्तांकर समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यास सुरुवात झाली आहे। रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत सभागृहामध्ये हा संवाद सुरू झालेला आहे। रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करण्यासाठी सुक्तांकर समितीच्या भेटीला शिष्टमंडळ येत आहेत। तर राजापूर जलकल्याण प्रतिष्ठान, जनहित संघर्ष समिती, नाणार आणि बार असोसिएशनच्या माध्यमातून या प्रकल्पाला समर्थन नोंदवण्यात येत आहे। मच्छीमारी तसेच आंबा बागायतदार असे 50हून अधिक जणांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। यावेळी डोक्यावर रिफायनरी समर्थनार्थ टोप्या घालून प्रकल्पाला समर्थन नोंदवण्यात आलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदारांची बैठक संपली आहे। 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या विजयाची प्लॅनिंग करणारे प्रशांत किशोर आता शिवसेनेच्या विजयासाठी प्लॅनिंग करणार आहेत। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि खासदारांच्या बैठकीमध्ये त्याचं प्रेझेंटेशन झालेलं आहे। शिवसेना स्वतःची रणनीती आखते। प्रशांत किशोर यांनी सदिच्छा भेट घेतली अशी माहिती संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खासदारांच्या बैठकीनंतर दिली आहे। पूनम महाजन यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे। महाभारत रामायण सोडा, प्रमोद महाजनांना प्रवीण महाजन यांनी का मारलं हे सांगा असे पोस्टर मुंबईतल्या सोमय्या ग्राउंड, घाटकोपरसह अनेक भागामध्ये लावण्यात आले। पोस्टरच्या माध्यमातून पूनम महाजन यांचा चिऊताई असा उल्लेख करण्यात आलाय। पूनम महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। पवारांवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीकडून तीव्र निषेधही व्यक्त करण्यात आलेला आहे। भाजप आमदार राम कदमांनी मुलींवर केलेल्या वक्तव्यावेळी खासदार पूनम महाजन यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का असा सवाल पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना केलेला आहे। डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा। 12 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलासा मिळालाय। अटक अयोग्य असल्याचं सांगत पुणे सत्र न्यायालयानं त्यांची सुटका केली होती। पुण्यातील नरे परिसरामध्ये डोक्यामध्ये दगड घालून मित्रानंच मित्राची हत्या केली आहे। किरण काटकर असं तिचं नाव आहे। या प्रकरणी सिंहगड पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या 2 सराईतांना चतुशृंगी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 90,000 किमतीची 2 गावठी पिस्तुलं आणि 2 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। मयूर जयसिंग गायकवाड आणि अमर बाळासाहेब गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमाला नकार दिल्यामुळे तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणानं हवेमध्ये गोळीबार केलाय। गोळीबारानंतर तरुणानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तो जखमी झाला। चतुशृंगी पोलीस आता याचा अधिक तपास करतायत। चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीमध्ये पुन्हा एकदा वाघाचा वावर पाहायला मिळाला। ऐन वर्दळीच्या रस्त्यावर वाघोबा आल्यामुळे बाईक स्वाराची पळापळ झाली। बाईक स्वारावर वाघोबा चाल करून गेल्यामुळे बाईक स्वाराची एकच पळापळ झाली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। या भागामध्ये सतत वाघोबाचं दर्शन होत असल्यामुळे वनविभागाच्या निर्देशानंतर सुद्धा वीज केंद्र परिसरातील झुडपांची तोडणी झालेली नाही। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे। दुचाकी चोरणारे 4ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। रात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्या या चोरट्यांचा तपास पोलीस करतायत। भिवंडीतल्या चाविंद्रा भागामध्ये कंटेनरच्या धडकेनं चिंचेचं झाड पडलंय। हे झाड पडल्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद झाली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। अभिनेते रमेश भाटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। यावेळी सिनेनाट्य सृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते।
सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत भंडारा जिल्ह्यामध्ये शंकरपटाची 150 वर्षांची परंपरा जोपासण्यात आली आहे। भंडाऱ्यामध्ये एक आधुनिक शंकरपट साजरा करण्यात आला। नव्या पद्धतीचा शंकरपट पाहण्यासाठी लोकांनी देखील मोठी गर्दी केली होती। 6 फूट रुंद असलेला 100 मीटर लांबीचा सरळ पट्टा तयार करण्यात आला आणि त्या पट्ट्याच्या आतून ट्रॅक्टर रिव्हर्समध्ये चालवायचा, मात्र पट्ट्याच्या बाहेर ट्रॅक्टर गेल्यास स्पर्धक बाद ठरेल अशा पद्धतीने शंकरपट साजरा करण्यात आलेला आहे। तर याआधी बैलजोडीच्या सहाय्याने ही स्पर्धा होत होती। मसळा बाजारपेठेतील 4 दुकानांना लागलेली आग विझवण्यात यश आलंय। पहाटे 5:15च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाशीममधल्या रिसोड रोडवरील सवड फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास बाईक आणि सायकल स्वाराचा अपघात झालाय। या अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झालेत। राजकुमार सरकटे आणि भीमराव शेळके असा मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये एका बाईक स्वाराला चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। परसराम अजबे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पोलीस या अपघाताचा अधिक तपास करतायत। विरारमधील चिखलडोंगरी रेती बंदरावर पोलिसांनी छापा टाकला। या छाप्यामध्ये 30 बोटी आणि 13 लोक ताब्यात घेण्यात आले, तर 1 कोटीहून अधिक किमतीचा 300 ब्रास रेतीसाठी जप्त करण्यात आलेला आहे। पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकातील पीएसआय मल्हार थोरात आणि एएसआय सुरेंद्र शिवदे यांनी ही कारवाई केली आहे। मनमाडमधील सटाणा गावातील बळवंत खाडेंना तहसीलदार भारती सागरेंनी 7,68,000 भरण्याची नोटीस पाठवली आहे। खाडे यांनी जेसीबीच्या सहाय्याने तब्बल 120 ब्रास गौण खनिज काढून विकल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। खडे यांनी लक्ष्मण माकुणे यांना 120 ब्रास गौण खनिज विकल्याचं तहसीलदारांनी मंडळ अधिकारी आणि कैलास चौधरी यांच्या चौकशी समोर सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्यानंतर इतर गौण खनिजाची चोरी करून लाखोंचा महसूल बुडवण्यात येत असल्याची चर्चा होत असून कडक कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। नागपुरात कामठीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 46 किलो गांजा जप्त केलाय। गांजाची किंमत मार्केटमध्ये 4,60,000 असून लाल रंगाच्या कारमधून गांजाची तस्करी केली जात होती। मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। हा गांजा आला कुठून याचा तपास पोलीस करतायत। महाजेनकोच्या वीज निर्मितीसाठी पेंच प्रकल्पातील पाणी वापरलं जाणार नाही, तर महाजेनकोच्या प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी शहरातील प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरलं जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। मनसर रामटेक तिरोडा या सिमेंटच्या रस्त्याच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते। नाशिकच्या पंचवटी भागामध्ये जलशुद्धी केंद्र आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे, तर 7 तारखेला कमी दाबानं पाणी मिळेल। त्यामुळे नागरिकांना 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील 25 प्रकल्पांनी तळ गाठलाय, तर 11 प्रकल्पांमध्ये 10% कमी जलसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे पाणी टंचाईची दाट सावट या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कल्याणमध्ये 12वे भागामध्ये एसएलएफ कचरा प्रकल्पाविरोधात शेकडो रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढला। हा प्रकल्प रद्द न केल्यास येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय। मात्र प्रकल्पासाठीच्या आरक्षित जागेच्या परिसरामध्ये गृहसंकुलांना कोणत्या आधारावर परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित केला जातो। बेळगावमध्ये वाढदिवसाला केक कापल्यामुळे भाजपचे युवा अध्यक्ष निखिल मुरकुटेंना अटक करण्यात आली आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं बेळगावमधील एका नामांकित हॉटेलमध्ये तलवारीनं केक कापल्यामुळे अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे। ॲडव्होकेट आर त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे। 8 तारखेला माघ शुद्ध तृतीया युक्त चतुर्थीच्या निमित्तानं सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सिद्धिविनायक मंदिरामध्ये गाभाऱ्यातून श्रींचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। माघी गणेशोत्सवाला आजपासून सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुरुवात झाली। यासाठी ब्रह्मस्पती सूक्त तसेच अथर्व शीर्ष आणि इतर विधी हे अध्यक्षांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मद्यपान करून कोणी गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास ही जागची हलणार नाही असं अनोखं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे। सध्या अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या अजिंक्य जाधवचा अमेरिकेमध्ये सन्मान करण्यात आलाय। अजिंक्य जाधव हा मूळचा नाशिकचा आहे। आधीची स्वतःची अशी कोणतीही सेन्सॉरशिप यंत्रणा नाही, परंतु निवडणूक आयोग किंवा तत्सम यंत्रणांनी आदेश दिल्यास मतदानापूर्वी प्रसिद्ध होणारा राजकीय मजकूर तातडीने हटवण्यास आम्ही तयार आहोत, असं फेसबुकनं उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलं आहे।
मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे किंवा सुरू होणार आहे अशा ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। बांधकाम क्षेत्रातील मंदीचा मुंबई पालिकेला फटका बसू लागलाय, त्यामुळे अपेक्षित उत्पन्नापेक्षा 900 कोटी रुपये कमी मिळालेत। स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये एवढी घट प्रथमच झालेली आहे। पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे गाड्यांचा वाढलेला भार कमी करण्याच्या दृष्टीनं स्थानकातील सर्वच फलाटांची लांबी वाढवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। प्रत्येक स्थानकावर तब्बल 26 डब्यांची गाडी थांबवू शकेल अशी व्यवस्था आता करण्यात येणार आहे। सरदार सरोवरमुळे विस्थापित होणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये वसाहती उभारण्यात आल्या आहेत। यासाठी सरकारनं कोट्यवधी खर्च केलेत, मात्र या ठिकाणी असलेली शाळेची इमारत गेल्या 8 ते 10 वर्षांपासून धूळ खात पडली आहे। जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षक इथे नेमण्यात आले नाहीत। शाळेची इमारत शोभेची वस्तू म्हणून उभी राहिली, उपयोगामध्ये नसल्यामुळे तिची दुरावस्था झाली आहे। विस्थापित झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटणाऱ्यांची मात्र इथे साफ निराशा झाली आहे। पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, मात्र त्या तुलनेमध्ये काही मार्गांवर अनियमित आणि अपुऱ्या बस फेऱ्या आहेत। त्यामुळे पीएमपीनं प्रवास नको असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। 10 दिवसांमध्ये ग्रीन बस पुन्हा एकदा सुरू करा। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही सूचना केली आहे। नागपूरमध्ये चालणारी ग्रीन बस काही कारणांमुळे बंद झाली होती।